गुड मॉर्निंग सर्वांना. तर बघू शकता सकाळचं वातावरण किती मस्त आहे, छान आहे. तर तुम्हाला आज मी आंब्याचं झाड दाखवते इथे. तर ह्या वर्षी खूप आलेले आहे, मागच्या वर्षी काही एवढे आलेले नव्हते, पण ह्या वर्षी खूप मस्त आलेले आहे. पण आता 2 दिवस काय झालं, पाऊस थोडासा नॉर्मल वारा वगैरे येत आहे, त्यामुळे छोट्या कैऱ्या जे सगळ्या पडून जात आहे. पण तरी ह्या वर्षी बऱ्यापैकी आलेले आहे. तर चला, टायटल तुम्ही बघितलंच असेल आजचा विषय आपला. तर या अशा घटना समाजामध्ये खूप घडत आहे, तर वेळी सावध झालं पाहिजे. याच्यात नुकसान तुमचंच होतं. आता लग्न झालेले पुरुष प्रेम करतात, भरपूर जणांचे असे अफेअर्स आहेत. तर अशा खूप घटना आहेत, तर वेळीच तुम्ही सावध झालं पाहिजे, यामध्ये तुमचंच नुकसान आहे. तर मुलगी जेव्हा लग्न झालेलं पुरुष प्रेम करते, त्याचं लग्न झालेलं असतं, त्याला पोरं असतात, बायको असते, त्याचा संसार झालेला असतो, पण तुम्ही कशाला तुमचं आयुष्य बरबाद करताय. पण काही जणांना समजत नाही, ते त्या प्रेमामध्ये एवढे अंधळे झालेले असतात, त्यांना त्यांचं पुढचं फ्युचर अजिबात दिसत नाही. त्यांना हे कळत नाही की त्या व्यक्तीचा संसार झालेला आहे, त्याला बायको आहे, पोरं आहे. तुमचं काय? तो फक्त तुमच्याशी टाईमपास करतो आहे. जो समोरचा व्यक्ती फक्त त्याची मजा मारायसाठी तुमच्याबरोबर राहतो आहे, कारण त्याचं सगळं झालेलं असतं आणि तो तुम्हालाही लग्न करू देत नाही. कारण त्याला वाटतं लग्न केलं तुम्ही जाशान, त्याचा टाईमपास कोण करेल. त्या व्यक्तीचं जर खरंच प्रेम असेल तर तो तुमच्याशी लग्न करेल, तुमच्याबरोबर राहील तो. तर असे काही पुरुष असतात जे फक्त टाईमपाससाठी हे करतात. भले ते तुम्हाला सांभाळत असतील, सगळे तुम्हाला जे नाही ते बघत असतील, पण ते तुमच्याशी लग्न करतील का, घरी घेऊन जातील का? तरच त्यांच्याशी प्रेम करा. कारण असे समाजामध्ये खूप घटना घडत आहे. वेळ सावध झालं पाहिजे, नाहीतर वेळ निघून गेल्यावर पस्ताव्याशिवाय काहीच उरत नाही. तर आज मी दुपारच्या जेवणामध्ये अंड्याची भाजी बनवली होती, नाश्त्यासाठी डोसा बनवला होता आज. तर आज काळीच भाजी बनवली. काय असतं ना, वेळेवरच काही गोष्टी, भले आता तुमचं खरं प्रेम असेल त्यामुळे तुम्हाला त्रास होईल, पण तुम्ही तुमच्या फ्युचरचा विचार करा, पुढचा विचार करा. कारण ही वेळ आहे, ही निघून गेल्यानंतर तुम्हाला नंतर कोणी विचारणार नाही. काय असतं ना, समोरच्या व्यक्तीचं सगळं झालेलं असतं, बायको असते, पोरं असतात, सगळं व्यवस्थित चालू असतं, तो तुमच्याबरोबर फक्त टाईमपास करत असतो. आणि भविष्यामध्ये जर त्याच्या घरी माहीत झालं, जेव्हा त्याच्या बायकोला तुमच्या अफेअर विषय समजेल, तेव्हा तो त्याच्या बायकोलाच ॲक्सेप्ट करेल, तुम्हाला नाही करणार. कारण त्याच्या बायकोला पोरांना तो सोडू शकत नाही, त्यामुळे तो तुमचीच बदनामी करेल. त्यामुळे वेळ सावध झाला पाहिजे. चला, तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. बाय बाय.